एक 2 मिनिट अजून वाट बघू आणि स्टार्ट करू. आपल्याला प्रोजेक्ट आहे. तुम्ही लॅपटॉप नाही आणला का दोघांनी? सर बाहेर जायचं होतं ना त्यामुळे. तुम्ही बाहेर जाता जाता क्लास करता. क्लासला जाऊन बाहेर नाही जात तुम्ही. तुमच्या रूट मध्ये जर का बाहेर जाण्याचा क्लास येत असेल तर तुम्ही क्लासला येता. तुमच्या रूट मध्येच क्लास नसेल तर मग नाही, क्लास बाहेरच्या बाहेरच जाता. काहीच नाही. हा हा जा, काही प्रॉब्लेम नाही. अजून तसे वेळ आहे आपल्याला स्टार्ट करायला. तुम्हाला बोलून घ्यायचं असेल तर बोलून घ्या व्हिडिओ कॉलवर. नाही ना होत असं. हे आहे की आता समोर. का तिच्या समोर बोलायचं नाही का? ही समोर आहे ना, हिलाच तर केलं असतं व्हिडिओ कॉल, अजून काय. हो, खोटा बोलतात तुम्ही. घरी ते घरचं कारण मला नका सांगू. हे इकडे तुझं कर. तरी हे खरं कारण आहे. हम्म, मी उठतो तुला फोन कर. तेच. हो, ऑप्शन नाही आहे दुसरं. आमच्या सोबत झालं, माझ्यासोबत झालं होतं ना. काय आठवतंय का प्रिव्हियस लेक्चरला काय केलं होतं आपण? हम्म? काय केलं होतं प्रिव्हियस लेक्चरला? प्रोजेक्टचा फ्लो सांगितलं. फक्त फ्लो सांगितलं होतं प्रोजेक्टचा. बऱ्यापैकी मध्ये काय होतं? हम्म, काहीतरी सांगतील. प्रोजेक्ट कशाचा आहे? पायथॉनचा आहे, तेवढं तरी सांगा बस. कोण गेलं होतं? कशाच्यात केला होता प्रोजेक्ट तोच दिसतो तुम्हाला? सेल्स ईडीएक्स, सेल्स ईडीएक्स सेल्स अनालिसिस काहीतरी होतं. हा, इथे सेल्स डेस्कटॉप ईडीएक्स. मध्ये. मी स्टेट काढली. डेटा क्लिनिंगचं पहिलं ऑपरेशन आपण काय केलं होतं? परफॉर्म केलं होतं. रन ऑल करायचं आल्यावरती सगळ्या सेल्स.
तेव्हा नाश्ता वगैरे करून ह्याच पोहोचतो परत. तर मग इकडे काय होणार नाही. हो, हा ना, ते पण मग आहे. नाश्ता करून तिथे झोपतात साईडला कुठेतरी. मग शाळेमध्ये कोण कोण गेलो होतो आपापल्या 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला, आपलं 26 जानेवारी म्हणतो, 15 ऑगस्टला नाही गेले शाळेत. हम्म. लाईफ मध्ये सक्सेसफुल झाल्यावर तर. हो, तेच ठरवलंय. हम्म. सक्सेसफुल म्हणजे लग्न करणं नाही पहिली नाही नाही, ते नाही. गोष्ट. हा. चलो. इथपर्यंत आलो होतो. अजून आपलं काय सेकंड डेटा क्लिनिंग ऑपरेशन होतं ते सांगा मला. कॉलमचं नाव तर आपण चेंज केलं. ठीक आहे, अजून काय काय गोष्टी आपण करणार होतो याच्यामध्ये परफॉर्म. मी रेकॉर्डिंग शेअर केली आहे का? केली आहे ना, शेअर केली. केली आहे ना, तेच मी कधी विसरत नाही शेअर करणं. हम्म. सांगा चला, मॅरिटल स्टेटसचं काय आहे आता? काय करू म्हणजे मॅरिटल स्टेटसचं आता? तसं राहू दे. 0-1, 0-1 ठेवल्यानंतर तुम्ही काय करणार त्याचं कॉलम्स? अरे त्या झिरोला सिंगल करा, वनला मॅरिड करा. ठीक आहे, कष्ट घ्या थोडे, सांगा कसं करू, काय ऑपरेशन राहील. डीएफ डॉट ऑनलाईन मध्ये तरी सांगा. प्रथमेश, मी तुला रेकॉर्डिंग पाठवतो सगळ्या, मी लॅपटॉप इथेच विसरून गेलो होतो. ओके ओके सर. डीएफ कॉलम नेम, ओके. पुढे df dot log नाही, लॉक नाही. conditional basis. नाही नाही नाही. नीट बघ दिव्या, काय करायचं आपल्याला. ह्या झिरोच्या ऐवजी मॅरिड आलं पाहिजे. नवीन कॉलम कशाला फॉर्म करायचा आहे? तसे आपलं डेटा व्हिज्युअलायझेशन साठी याचा काय फायदा नाहीये. सर रिप्लेस करा रिप्लेस. मग रिप्लेसचा सिंटॅक्स काय आयुष? सर डॉट एस टाईप. हम्म. इथे काय लिहू सांगा आता, इथपर्यंत करेक्ट आहे. सर डॉट एस टाईप टाका. डॉट ॲज टाईप, हो. व्हेरी आणि गुड. स्ट्रिंग टाका, कॉलम टाकून एसटीआर करा तर. STR, ओके. तर ते कॉलम नका टाकू, डबल कोट नका टाकू. ओके. आणि पुढं परत डॉट एसटीआर STR डॉट रिप्लेस. डॉट रिप्लेस, व्हेरी गुड. अजून पुढे कोण सांगता याच्या? ते झालं सर. आता हम्म. आपलं परत कोड द्यायचे, राऊंड ब्रॅकेट डबल कोट हम्म. 1 1. पुढं कॉमा करा परत. हो, आणि काय चेंज करायचं टाकायचं मॅरेज स्टेटस. मॅरिड घेतला आपण, पुढे आणि अं, करा बरं सर एक जरा. त्याला रन करू का? झालं झालं. झालं. पुढे तर आपल्याला आता ते ब्लॉक पण सेव्ह करायला लागेल ना, तर ते परत स्टेटस स्टेटस करायचं. व्हेरी गुड. तर सेम परत अगेन तीच गोष्ट करायची जी गोष्ट इथे केली. ठीक आहे, फक्त इथे घ्यायचे 0 आणि इथे घ्यायचं सिंगल. ठीक आहे, आणि देन काय करणार? रन. ठीक आहे, आता जाऊ आपण अजून थोडस पुढे. ठीक आहे, चेक कसं करणार आता याला? रन करा फक्त याला. आलाय. ठीक आहे, आता जाऊ पुढे. अजून काय चेंज करू वाटते तुम्हाला?
हे दोन कॉलमचं काय हा कसं करू ड्रॉपचं सांगा मग काय कॉलमला रिनेम केलं ठीक आहे रिप्लेस केलं हा तर पुढे ड्रॉप कसं करू दोन कॉलम्स डीएफ डीएफ स्क्वेअर ब्रॅकेट डबल कोट आणि कॉलमचं नाव नेम इडे काय डॉट ड्रॉप हम्म ते राऊंड ब्रॅकेट हम्म आणि कर्ली ब्रॅकेट टाकायचं. कर्ली ब्रॅकेट टाकू हो. का तर ते ठीक आहे डिक्शनरी टाकलं आणि डबल कोट टाकून त्याचं नाव टाका. मग इथे काय टाकलं आपण नाही नाही, सॉरी सॉरी सर, ते कर्ली ब्रॅकेट काढा आणि ते डायरेक्ट ते कॉलमचं नाव टाका. इथं बघ टाकलं की इथं आता कॉलमचं नाव परत इथं पण टाकायला लागेल का नाही नाही, झालं सर, झालं 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 झालं. चालेल मग आता करू आपण आयुषची गाडी धडकली कुठेतरी सर चालते आयुष्य करेक्ट आहे सांगतो आता फक्त काय करायचं त्यांनी सगळं करेक्ट सांगितलंय ठीक आहे फक्त इथं तो चुकलाय सगळं करेक्ट आहे त्याचं स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट बोलायचं पण करेक्ट होता पण नॉर्मल फक्त चुकलं होतं इथं द्यायचं होतं कॉलम नेम कॉमा ऍक्सिस इज इक्वल्स टू वन झालं डिलीट ठीक आहे आता राहिलं कोणता स्टेटस ठीक आहे आणि जर का तुम्हाला सांगितलं ऍट ए टाइम दोन डिलीट करा ठीक आहे याला सेव्ह नाही केलं तर कसं करणार मग इथं पास करा लिस्ट काय पास करा लिस्ट ठीक आहे मग इथं जो आहे तो दुसरा कॉलम पण आपण काय करू पास करून देऊ त्याचं नाव आहे स्टेटस आणि आता ऍट अ टाइम दोन होतात का ते बघू झाले दोन्ही पण ठीक आहे आणि ह्याला काय करा स्टोअर करा काय करणार आहे स्टोअर आता इथे इन प्लेस इज इक्वल्स टू ट्रू काम करते का ते बघा पहिला करतंय काम ठीक आहे मग त्याचा यूज करा ठीक आहे झालंय रन ठीक आहे समजलं की डेटा क्लिनिंग झाला आता आता काही राहिलं नाही की असं आपण त्याला क्लीन करायला ठीक आहे सगळा डेटा जो आहे तो आपल्या फॉर्मॅटनुसार काय झाला तर क्लीन झाला तुम्हाला असं वाटतं की दुसरं काही क्लीन केलं पाहिजे याच्यामध्ये वाटत असेल सांगा आपण करू लगेच करेक्ट आहे जायचं तर आपलं इम्पॉर्टंट त्याच्यामुळे मी सांगितलं होतं की प्रोजेक्टमध्ये डेटा क्लिनिंग हे खूप कमी असणार आहे किती ऑपरेशन्स केले आपण डेटा क्लिनिंगचे तीनच केलेत ठीक आहे फर्स्ट आहे फक्त रिनेम दुसरं आहे रिप्लेस आणि तिसरं आहे ड्रॉप ठीक आहे हे तीनच आहेत ठीक आहे देन त्याच्यानंतर ना आपण जाणार आहे डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये पुढे जाणार आहे डेटा व्हिज्युअलायझेशन एक मिनिट ते बंद होऊ दे तोपर्यंत मी हे करतो हम्म. तर मला आता सांगा हे चार्ट्स आहेत एवढेच कॉलम्स आहेत तुमच्या स्क्रीन समोर दिसतात तेवढे ठीक आहे मी तुम्हाला चार चार्ट बनवून दाखवणार आहे ठीक आहे तुम्ही मला त्याच्या पुढे अजून तीन चार्ट्स बनवून दाखवताल ठीक आहे ह्याच लेक्चरमध्ये आपण पूर्ण टेम्पलेट तयार करणार आहे नेक्स्ट लेक्चरला मे बी आपण कलरिंग स्टार्ट करणार आहे ठीक आहे कलरिंग आणि स्टॅटिस्टिक स्टार्ट होईल ठीक आहे मी उद्या मॅमशी बोलणार आहे आणि तुमचं टायमिंग थोडंसं वाढवणार आहे 2 तासाचे लेक्चर्स होतील उद्यापासून ठीक आहे आपण स्टॅटिस्टिक जे आहे ते 2 दिवसात संपवून टाकू ठीक आहे नवीन टूल जो आहे तो स्टार्ट करू ठीक आहे चला आता सांगा की तुमच्या थिंकिंग प्रोसेसनुसार आता असं आहे का की डायरेक्टली आजच ग्राफ बनवायला तुम्हाला शिकवतोय मी पायथॉन वरती ह्याच्या आधी 2 लायब्ररी शिकवले हा आणि आता हा काय शिकतोय आपण प्रोजेक्ट ठीक आहे असं आहे का की कोणती लायब्ररी मी तुम्हाला असं म्हटलं की प्रोजेक्ट मध्ये आल्यावर शिकवतो सगळ्या लायब्ररीला इंडिव्हिज्युअल टाइम दिला आपण ठीक आहे आणि प्रोजेक्टमध्ये आपला पर्पज काय की त्यांना इंटिग्रेट करायचं मग आता हा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट सारखाच वाटला पाहिजे ठीक आहे तुम्हाला याच्यामध्ये लॉजिक बिल्ड करायचं त्याच्यामुळे प्रोजेक्ट आहे ठीक आहे तुम्ही आता तुमच्या लॉजिकने आन्सर सांगा की पहिला चार्ट कशावर बनवला पाहिजे आणि पहिला चार्ट जो असला पाहिजे तो असला पाहिजे काउंट प्लॉट कोणता असला पाहिजे काउंट प्लॉट तर कशावर तुम्ही काउंट प्लॉट बनवता प्रोडक्ट कॅटेगरी अमाउंट प्रोडक्ट कॅटेगरी अमाउंट ओके अजून सेक्टर अमाउंट कधी पण मी तुम्हाला एक अप्रोच सांगितलेला आहे डेटा क्लिनिंगच्या टायमिंगला पण सांगितलं होतं कधी पण लेफ्ट साईडनं बघत चालायचंय जिथं आधी मध्ये बघताल तर इम्पॉर्टंट गोष्टी सुटून जातील
ठीक आहे, नको त्या गोष्टी दिसतील आणि नको ते चार्ट्स बनतील ज्याचा काही फायदा पण नाही तुम्हाला. ठीक आहे, कोणत्याच पाथ वाईज जाणार नाही तुम्ही. सगळ्यात पहिले काय सांगितलं, अप्रोच ठेवायचा लेफ्ट साईड टू राईट साईड. ठीक आहे, पहिले सगळे कॉलम्स बघायचे आणि व्हिज्युअलायझेशनला सगळ्यात पहिल्या कॅटेगोरिकल कॉलम कुठे आहे? सगळ्यात पहिला स्टेट दिसतोय. जेंडर काय आहे मग? आपण कॅटेगरिकलच कॉलम आहे ना, मेल आणि फिमेल मध्ये. त्याच्यानंतर येतो एज ग्रुप, त्याच्यानंतर येतो मॅरिटल स्टेटस, मग येते स्टेट, मग येते झोन, मग येते सेक्टर, मग येते प्रोडक्ट कॅटेगरी, आणि मग ऑर्डर्स आणि अमाऊंट. हे न्यूमरिक कॉलम आहे. ठीक आहे, ते तर आपल्याला पहिलंच मिळणार आहे. पहिला न्यूमरिक कॉलम हा आहे, ऑर्डर्स. ठीक आहे, जेव्हा तुम्ही एक ग्रुप शोधताल तर पहिलं तुम्हाला एक न्यूमरिक पण शोधावा लागतो. मग हा इथं भेटतोय आणि दुसरा इथं भेटतोय. ठीक आहे, मग हा इथेच पहिला भेटलेला आहे. ठीक आहे, मग पहिल्या ह्याच्यावरती तुम्ही कोणता चार्ट बनवताल त्याचा विचार करा. मग आता मला बघायचंय माझ्या करंट शीटवरती मेल किती आहेत आणि फिमेल किती आहेत. काय बघायचंय मला? मेल किती आणि फिमेल किती. मग हे बघण्यासाठी मला सगळ्यात बेस्ट कोणतं आहे? काउंट प्लॉट. कारण का मला हे एफ किती वेळा आले ते कॅल्क्युलेट करायचंय, एम किती वेळा आले ते कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे मला इझिली काय समजेल, मेल अँड फिमेल किती आहेत. ठीक आहे, मग आता त्यासाठी सगळ्यात बेस्ट चार्ट कोणता आहे? तर काउंट प्लॉट. कोणता आहे? काउंट प्लॉट. मग बनवण्यासाठी आता आपण काय करणार सांगा? कोणत्या लायब्ररीची हेल्प घेणार? C1 मध्ये C1. बनतो काउंट प्लॉट. काउंट प्लॉट C1 मध्ये बनतो. Yes. ओके. आयुष, कशात बनतो सांग? काय सर? अरे हा, अरे अरे एवढे दिवस तर जावाच दाखवत होतो. पायथॉन मध्ये बनतो. कशात बनतो? नाही नाही, अरे करायचं काय? आयुष, करायचं काय? हा, काय विचारते माहिती दुसरं कुठलं? लायब्ररी. हा. असं वाटतं एक लेक्चरला खुळखुळा घेऊन बसावं, असं वाजवं थोडंसं तुमची झोप जाण्यासाठी. ठीक आहे, इथं पूर्ण अटेन्शन द्या, प्रोजेक्ट आहे. हम्म. तर आता कोणती लायब्ररीज होईल सांगा? मॅटप्लॉटलिब होईल काउंट प्लॉटसाठी. तुला काय वाटतंय? हम्पे तो हे ना, मी आजच आले, मला काय माहितच नाहीये, माझं तर काही संबंध पण नाही त्याच्यासोबत, असं कोण आहे का? कशात बनतो? सिबन मध्ये बनतो. सिबनचं सगळ्यात पहिलं चॅप्टर तो शिकलाय. मी फक्त कन्फर्मेशन घेतोय. ठीक आहे, की तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती. ठीक आहे, तर तुम्हाला चांगलं माहिती आहे की पायथॉनने बनतो. ठीक आहे, SNS डॉट काय लिहिणार मी इथे? काउंट प्लॉट इन ब्रॅकेट. काउंट प्लॉट मध्ये कोणता ऍक्सेस असतो सांगा बरं? किती ऍक्सेस असतात काउंट प्लॉटला, दिव्या? X-axis. एक्स ऍक्सेस असतो. वाय ऍक्सेस का नसतो मग त्याला? वाय ऍक्सेस वर काय असतं काउंट प्लॉटच्या? वाय ऍक्सेस वर काय असतं काउंट प्लॉटच्या, दिव्या? एकच मुलगी आहे तेवढी हुशार जी सांगू शकते. हा सांगा दिव्या, काय असतं? वाय ऍक्सेस वरती लाईन असते. Count. Counts असं डेटा देतो ना आपण. मग त्याला काय म्हणतात शिकवताना? काय सांगितले? फ्रिक्वेन्सी. काय सांगितले? फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, हा. मग इथे काय घेणार आपण? जेंडर. Gender. काय घेणार आहे? व्हेरी गुड, जेंडर. ठीक आहे, जेंडर घेतल्यानंतर ना आता हा प्रोजेक्ट आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऍडव्हान्सला होणार आहे. ठीक आहे, स्टार्ट तर बेसिकलाच होणार आहे, पण प्रत्येक चार्टला आपण ऍडव्हान्सला घेऊन जाणार आहे. ठीक आहे, हा आपला अप्रोच असणार आहे. ठीक आहे, थोडंसं हे राहिलं, एकच मिनिट. डेटा राहिला आपला, कॉमा डेटा इज इक्वल्स टू DF. ठीक आहे, आता हे दिल्यानंतर ना आपण काय करणार? याला रन करणार आहे. बनलाय चार्ट. इझिली दिसतं की फिमेल काय आहेत? जास्त आहेत मेल पेक्षा. आता आपल्याला बघायचं किती जास्त आहेत. काय कोड लिहिणार मग सांगा? अभ्यास केला नाही का तुम्ही? अरे बाळांनो, अभ्यास करत जा रे. तुम्हाला मी शिकवलेलं समजत नाही का? तसं असेल तर तुम्ही तुमच्या सपोर्टला सांगा की मी शिकवलेलं समजत नाही तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला दुसऱ्या ट्रेनरकडे देतील त्या. ठीक आहे, ऍटलिस्ट तुमचे तरी पैसे नाही वाया जाणार. ठीक आहे, बार लेबलचा यूज करून. कशाचा यूज करणार? बार लेबल काउंट. बार लेबलचा. व्हेरी गुड. तुम्हाला एकदा दुसरे ट्रेनर भेटले पाहिजे तेव्हा तुम्हाला समजेल. एक्स, इथे आपण ह्याला काय करणार? एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो
AX, ठीक आहे, असं नाव देऊ किंवा चार्ट वन नाव द्यायचं, चार्ट वन नाव द्या, किंवा आपण एक सिरीज स्टार्ट करू चार्टसाठी. A1 याला नाव दिलंय मी, ठीक आहे. अँड देन सिम्पल याला काय करतोय मी, शिफ्ट एंटर. आता A1 मध्ये किती कंटेनर स्टोअर आहेत? 2 कंटेनर स्टोअर आहेत. किती आहेत? 2. प्रत्येक कंटेनर स्टार्ट कुठून झालाय? 0 पासून. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, फॉर लूप अप्लाय करायचं. मग इथे काय येणार, फॉर. इथे कोणताही व्हर्च्युअल व्हेरिएबल घ्या, जसं की मी घेतो यावेळेस वाय. काय घेतला? वाय. इन A1 डॉट कंटेनर्स. काय घ्यायचंय मला? कंटेनर्स. आणि इथं काय करणार मी सांगा, A1 डॉट, ठीक आहे, बार लेबल. काय घ्यायचं इथे? बार लेबल. आणि बार लेबल म्हणून प्रिंट करायचं ते वायला. अँड देन शिफ्ट रन. ठीक आहे. हा, ते इथं कोणतरी आहे ना, घेऊन जात ते. बरं, द्या इथे लक्ष. मी इथे ड्रॉ करतोय, असं ड्रॉइंग चांगलं नसेल पण नोटपॅड नाहीये, ठीक आहे. आता हा जो बार आहे, जो तुम्हाला इथं बार दिसतो, ठीक आहे, हा एक बार आहे, ठीक आहे. ह्या बारला मला काय करायचंय, कॅटेगरी वाईज काय करायचं, स्प्लिट करायचंय. काय करायचंय? स्प्लिट. म्हणजे आता मेल अँड फिमेल एवढं तर समजलं, मग ह्याच्यामधून एवढी पण काही इन्साइट्स निघत नाहीये, ठीक आहे. मला याला अजून एक्सप्लोर करायचंय. मला आता बघायचंय, ठीक आहे, दुसरी कॅटेगरी कोणती ती बघतो, ज्याच्या थ्रू मी बघू शकेल. हा, मला आता बघायचं कोणत्या एज ग्रुपमध्ये किती फिमेल आणि किती मेल आहेत. काय बघायचं मला? कोणत्या एज ग्रुपमध्ये किती मेल आणि किती फिमेल आहेत. म्हणजे अजून एक कॅटेगरी मला इंट्रोड्यूस करायची आहे. काय करायची आहे? अजून एक कॅटेगरी मला काय करायची आहे? इंट्रोड्यूस करायची. म्हणजे ह्या बारचा, ठीक आहे, अजून थोडेसे काय बनणार आहेत? सब बार्स बनणार आहेत. मग कशावर बनणार ते? हा जो एक सिंगल बार दिसतोय त्याचा, ठीक आहे. म्हणजे याचे स्प्लिट बनतील असा, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा स्प्लिट बनेल असा, ठीक आहे. तिसरा बनेल मे बी असा, चौथा बनेल असा. पण हे बार पुरतच. जेवढे बार ह्या बारमध्ये, तेवढेच बार ऍज इट इज या बारमध्ये असणार आहेत. जर का त्याच कॅटेगरीचे लोक तिकडे पण अवेलेबल असतील तर. समजले? मग आता आपल्याकडे किती एज ग्रुप आहेत ते कसं बघणार सांगा? युनिकनी. व्हेरी गुड. मग बघू आता आपण पहिले की किती एज ग्रुप आहे. ते बघणे इम्पॉर्टंट नाही, फक्त आपण चेक करतोय, ठीक आहे. जी कॅटेगरीवर आपण काम करतोय तो किती कॅटेगरीज मध्ये डिवाइड आहे. मग बघण्यासाठी मी काय करणार आहे, एज ग्रुप डॉट युनिक, ठीक आहे. अँड देन शिफ्ट रन, ठीक आहे. किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 7. किती आहेत? 7. मग याच्यामध्ये बार किती बनले पाहिजे? 7 बार बनले पाहिजे, ठीक आहे. मग आता आपण इझिली बनवू, ठीक आहे. मग याच्यामध्ये मी काय करतोय, कॉमा देऊन ऍड करतोय हिव. काय ऍड करतोय? हिव. म्हणजे याच्यात 7 बार नाही बनणार, याच्यामध्ये 2-2च बनणार. किती बनणार? 2-2. एक मेलचं एक फिमेलचं, ठीक आहे. सिम्पल. नाही सॉरी, इथे बघा, हिव ऍड करतोय. काय ऍड करतोय त्यासाठी मी? हिव. आणि हिव कोणती टाकतोय मी? एज ग्रुपची. कशी टाकतोय? एज ग्रुप. अँड देन त्याच्यानंतर शिफ्ट रन. आले 1 2 3 4 5 6 7. किती बनले? 7. इकडे पण 7 बनले. इथं पण दिसतंय की कोणता एज ग्रुप कोणत्याला रिप्रेझेंट करते. ब्ल्यू म्हणजे काय? 26 ते 35, ठीक आहे. ऑरेंज म्हणजे 0 to 17, ठीक आहे. समजलंय की कसं एज ग्रुप मध्ये केलंय. आता देन त्याच्यानंतर अजून थोडंसं ऍडव्हान्स, मग ह्याच्यामध्ये काय कस्टमाइज करणार तुम्ही? मग तुम्ही म्हणाल की बारची साईज कमी करू, ठीक आहे. कारण की इकडे भरपूर सारे लिजंड्स होतात आहेत. काय होतात? भरपूर सारे लिजंड्स. मला थोडंसं कमी करू, म्हणजे आपण अजून बेटर वेने काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. मग फक्त इथे काय करणार, हा जो एज ग्रुप आहे, ठीक आहे, याला कॉपी करून आपण काय करणार, इकडे पेस्ट करणार, ठीक आहे. थोडंसं फक्त आपण काय करणार आहे, त्याला चेंज करणार आहे. आणि इकडे जे घेणार आहे आपण, इकडे घेऊ जेंडर. अँड देन याला शिफ्ट रन करू. आले तिथं बार चार्ट, ठीक आहे. जर का तुम्हाला पहिलं वालं ठीक वाटत असेल, पहिलं वालं घ्या. हे वालं ठीक वाटत असेल, हे वालं ठेवा, ठीक आहे. देन त्याच्यानंतर आता आपण काय केलं, पहिला चार्ट बनवलाय. तर आता याला काय करू, सिंपल आपण एक नाव द्यायचं. आपल्याला काय करायचंय, नेम. तर नेम देण्यासाठी आता काय करणार सांगायचं, PLT डॉट टायटल, ठीक आहे. टायटल देऊ आपण जेंडर काउंट, ठीक आहे. नाव दिलं याला, ठीक आहे. देन त्याच्यानंतर हे लेबल्स नको आहेत मला, ठीक आहे. मग हे लेबल्स रिमूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल मला, PLT डॉट एक्स लेबल इन ब्रॅकेट डबल कोट म्हणजे एम्प्टी, PLT डॉट वाय लेबल इन ब्रॅकेट, ठीक आहे. अँड देन ह्याला पण एम्प्टी, ठीक आहे. शिफ्ट रन.
झालंय. ठीक आहे, अजून जाऊ, अजून थोडस पुढे. ठीक आहे, आता सांगा या गिवन याच्यामध्ये किती लायब्ररीज यूज झाले? कोणत्या कोणत्या? आणि मॅटप्लॉट लिब. ठीक आहे, जाऊ अजून थोडस पुढे. आता याच्यामध्ये मॅटप्लॉट लिबचा रोल काय होता? कस्टमाइज करण्यासाठी. काय करण्यासाठी? याला कस्टमाइज करण्यासाठी. ठीक आहे. आणि सिबनचा रोल काय होता? की मेन चार्ट वरती फोकस करण्यासाठी. त्याच्या थ्रू आपण मेन चार्ट इझी वे मध्ये बनवलाय. ठीक आहे. आता नेक्स्ट चार्ट जो आता आपण बनवणार आहे तो बनवणार आहे बार चार्ट. कशावरती बनवतात? कशावरती? स्टेट वरती. काय बनवतात स्टेट वरती? थोडस आता अशा लेवलचा काउंट प्लॉट अजून एक बनवायचा ट्राय करा. तो पण एक बार चार्टचाच पार्ट आहे. त्याच्यानंतर ना पाय चार्ट बनवू. बरं ठीक आहे, पहिलं लाईन चार्ट बनवा. ह्याच्यानंतर काय बनवू आपण? लाईन चार्ट, मग बार चार्ट. पाय चार्ट कडे जाऊ, मग बार चार्ट कडे जाऊ. हा सांग, मग 4 चार्ट होऊन जातील. सांगा लाईन चार्ट कशावर बनवणार? ऑनलाईन काय आयडिया? एज ग्रुप आणि ऑर्डर वरती बनवू. आता आपण सेक्टर वरती लाईन चार्ट. सेक्टर वाईज आपण घेऊ ऑर्डर्स किती आले. इथे जायचंय. ठीक आहे, इथे गेल्यानंतर लिहायचं SNS डॉट लाईन प्लॉट. ठीक आहे. एक्स ऍक्सिस वरती घ्यायचंय आपल्याला, इथे आहे सिंपल सेक्टर. ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर ना कॉमा वाय ऍक्सिस वरती आपल्याला घ्यायचे ऑर्डर्स. ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर ना डेटा इज इक्वल्स टू DF घ्यायचा आपल्याला. अँड देन त्याच्यानंतर लाईन डिटेक्ट करते का ते बघायचं, नाहीतर ग्रुप बाय करावं लागणार आहे आपल्याला. काय करावं लागणार आहे? ग्रुप बाय. ठीक आहे. अँड देन शिफ्ट रन करू आपण याला. ठीक आहे, झालंय, बनली आहे लाईन. ठीक आहे. लाईन बनल्यानंतर ह्याला रिमूव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल? CI इज इक्वल्स टू नन. ठीक आहे. आता ही वॉर्निंग रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला वरती एक लायब्ररी इम्पोर्ट करावं लागेल. काय आहे ती लायब्ररी? इम्पोर्ट वॉर्निंग्स इन ब्रॅकेट वॉर्निंग्स डॉट सिंपल फिल्टर इन ब्रॅकेट इग्नोर. ठीक आहे, शिफ्ट रन. देन त्याच्यानंतर ना, ठीक आहे, आपल्याला इथे काय करायचंय? याची साईज वाढवायची आहे. ठीक आहे. सिंपल इथे त्याच्यासाठी आपण करणार PLT डॉट फिगर इन ब्रॅकेट फिक्स साईज. ठीक आहे. 15/5 एवढी त्याची मी ही घेतोय. आणि देन इथे PLT यूज केलाय, त्याच्यामुळे मी PLT डॉट एंडला शो करतो. ठीक आहे. मे बी वरच्या चार्टला नसेल केलं मी, तरी पण काही प्रॉब्लेम नाही आला, पण शो करायची सवय ठेवा. आणि देन त्याच्यानंतर ना मला इथे ऍड करायचं आहे पॉइंट. तर सिंपल इथे काय करणार मी? मार्कर्स इज इक्वल्स टू O. मार्कर नाही, मार्कर आहे फक्त. देन त्याच्यानंतर ना मला इथे ऍड करायचे ग्रीड लाईन. तर सिंपल मी जाणार PLT डॉट ग्रीड अँड देन रन. आलं ग्रीड. ग्रीड आल्यानंतर ना बघणार की कोणत्या याच्यामध्ये मर्ज होत नाही ना, हे मर्ज होत आहे. ठीक आहे. आणि एवढीच कॅपॅसिटी आहे. तर सिंपल मला ह्याला रोटेट करायला काय यूज करावं लागेल? X-Fix. व्हेरी गुड. काय यूज करावं लागेल आपल्याला? X-Fix इज इक्वल्स टू, मी घेतोय जस्ट 45 डिग्री. ठीक आहे, हे रोटेशन आहे. अँड देन त्याच्यानंतर ना PLT डॉट X लेबल इन ब्रॅकेट कॉमा PLT डॉट Y लेबल. ठीक आहे.
आणि या दोघांना पण काय करतोय मी, नथिंगने रिप्लेस करतोय. ठीक आहे, इथे पण नथिंग देतोय, इथे पण नथिंग देतोय, अँड देन त्याच्यानंतर शिफ्ट रन. ठीक आहे, शिफ्ट रन केल्यानंतर मला इझिली समजतंय की मला हेल्थ केअर सेक्टर मधून जे आहे, सॉरी, सगळ्यात जास्त जे आहे ते टेक्सटाईल मधून येत आहे आणि सगळ्यात कमी येत आहे केमिकल्स मधून. पण हे आहेत ऍव्हरेज, काय आहे, ऍव्हरेज आहेत ऑर्डर्सच्या. ठीक आहे, कारण का टोटल ऑर्डर्स कॅल्क्युलेट नाही केलं तर का मला टोटल ऑर्डर्स बघायचा असेल रेशो, तर तो वेगळा असेल. त्यासाठी मला काय करावं लागणार आहे, ग्रुप बाय करावं लागणार आहे. मग सिंपल मी वर जाणार, ग्रुप बायचा कोड लिहिणार, कारण की ऍव्हरेजने नाही चालणार आहे. ठीक आहे, ऍव्हरेजने जे आहे ते चेंज होतं. ठीक आहे, तर मला आउटपुटमध्ये चेंज नको आहे. ठीक आहे, तर सिंपल मला कम्पेअर करून दाखवायचं आहे ऍव्हरेज ऑर्डर वाईज पण आणि ओरिजिनल पण, टोटल पण. ठीक आहे, मग मला इथे घ्यावं लागेल डी एफ डॉट ग्रुप बाय. ठीक आहे, इन ब्रॅकेट मध्ये मी लिहिणार आहे. ठीक आहे, मला कशाचं ग्रुप बाय करायचंय, तर मला सेक्टरचं करायचंय. तर मी इथं सेक्टर लिहितो, कॉमा ॲज इंडेक्स. ठीक आहे, इज इक्वल्स टू ट्रू. अँड देन त्याच्यानंतर मला सम करायचे. त्याच्यामुळे मी इथे घेतोय याची ऑर्डर्सची करायची, ऑर्डर्स. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर सिंपल डॉट सम करतोय मी. ठीक आहे, अँड देन शिफ्ट रन. ठीक आहे, ॲज इंडेक्स इज इक्वल्स टू फॉल्स करायचं होतं आपल्याला इथं. अँड देन रन. रन केल्यानंतर याला एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो, ज्याला नाव देतो मी T1. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर याला रन करतो. ठीक आहे, T1 ला रिप्लेस करतो मी इथे, किंवा याला राहून देतो डीएफ मध्ये, कारण की ऍव्हरेज आहे. ठीक आहे, सेम कोड घेतो याच्या खाली, कॉमा, अँड देन त्याच्यानंतर इथे रिप्लेस करतो मी T1 अँड देन रन. ठीक आहे, दोन चार्ट दिसतील मला. तर दोन चार्ट मध्ये दिसते की टेक्सटाईल मध्ये सगळ्यात कमी प्रॉफिट आहे, जे की मला इथे दिसत आहे. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर हे मॅच केले होते, कारण कमी ऑर्डर्स आले असतील, काउंट ऑफ ऑर्डर कमी असेल त्याचा, जे की प्रिव्हियस लेक्चरला प्रूव्ह करून दाखवलं होतं. ठीक आहे, सगळ्यात जास्त जे ऑर्डर्स गेलेले आहेत ते गेलेले आहेत आय टी सेक्टरमध्ये, जे की इथं पण दिसत आहे. ठीक आहे, की आहे, फक्त मिसमॅनेजमेंट कुठं होतंय, टेक्सटाईल मध्ये. ठीक आहे, आणि केमिकल कसं परफॉर्म करते, तर केमिकल लूज परफॉर्म करते, म्हणजे फक्त टेक्सटाईल मध्ये जे आहे तर फ्लक्च्युएशन आहे. तर मी या दोघांनाही नाव देतो आणि थोडंसं पुढे जातो, पी एल टी डॉट टायटल. ठीक आहे, इन ब्रॅकेट. ठीक आहे, याच्यामध्ये नाव देऊ आपण सेक्टर वाईज ॲव्हरेज ऑर्डर्स. अँड देन याला पण नाव देऊ आपण पी एल टी डॉट सेक्टर, सॉरी, पी एल टी डॉट टायटल इन ब्रॅकेट सेक्टर वाईज टोटल ऑर्डर्स. अँड देन त्याच्यानंतर याला आपण काय करू, रन करू. हे दोन्ही पण नाव आले. ठीक आहे, कलरिंग आपल्याला तसे उद्याच्या लेक्चरला करायचं आहे. त्याच्या पुढे जाऊ, आता आपल्याला बनवायचं आहे पाय चार्ट. ठीक आहे, पाय चार्ट आपण बनवणार आहे सिंपल याच्या वाईज. ठीक आहे, झोन वाईज. तर सिंपल पाय चार्ट पण आपण बनवून घेऊ. ठीक आहे, इथे जायचंय पी एल टी डॉट पाय लिहायचंय. ठीक आहे, इन ब्रॅकेट त्याच्यामध्ये आपल्याला पाय चार्ट कशावर बनवायचं, आपल्याला झोन वाईज बनवायचं आहे. मग सिंपल इथे लिहायचंय झोन, मे बी तिथे हेच लिहिलंय, झोन स्ट्रीम वगैरे काहीतरी लिहिलंय, नाही झोनच लिहिलंय. हा, त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते व्हॅल्यूज मॅटर करतं. तर व्हॅल्यूज जे आहे ते मला घ्यायचंय अमाऊंट. तर त्याच्यामुळे मी इथे देतोय डीएफ ऑफ इन ब्रॅकेट अमाऊंट. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर कॉमा लेबल्स इज इक्वल्स टू, मी घेतोय डीएफ ऑफ झोन. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर जे आहे ते मला अगेन ग्रुप बायची हेल्प लागणार आहे. ठीक आहे, कारण का भरपूर सारं होईल त्या दिवशी सारखा, व्हॅल्यू एरर पण आलं. मग याच्यामध्ये मला काय करायचंय, तर व्हॅल्यू एरर म्हणजे झेड स्मॉल आहे, मे बी, नाही करेक्टच आहे. फ्लोट मध्ये हे आहे ते व्हॅल्यू फ्लोट, त्याच्यामध्ये अमाऊंट, डीएफ ऑफ अमाऊंटचा डेटा टाईप काय, एक मिनिट. फ्लोट वगैरे काय मॅटर नाही करत आहेत तर न्यूमेरिकच आहे ना, फ्लोट चाललं पाहिजे.
ओके, ड्रॉप ड्रॉप एरर कुठं आलाय, जिथं नल व्हॅल्यूज आहेत तिथे आपण नल केले नाही, ड्रॉप जे 3 नल होते. ठीक आहे, मग इथे गेल्यानंतर ना आपण एक डीएफ मध्ये ऑपरेशन परफॉर्म करू. डीएफ डॉट ड्रॉप एन ए, आणि देन त्याच्यानंतर ना याला काय करू आपण, रन करू. ठीक आहे, आणि देन याला स्टोअर करू पूर्णच्या पूर्ण डीएफ मध्ये. अँड देन इथे गेल्यानंतर ना फक्त आता आपल्याकडचं एरर तर तसंही येणारच आहे आपल्याला, एरर नाही डायग्राम दिसणार आहे पण ती चुकीची दिसणार आहे. त्याच्या आधी मला काय करायचंय, ग्रुप बाय करायचंय. मग मी सिंपल ग्रुप बाय करतो, डीएफ ऑफ ग्रुप बाय इन ब्रॅकेट. ठीक आहे, कशावर करायचंय मला, तर झोनवर करायचंय. मी झोन लिहितो इथे, कॉमा ऍज इंडेक्स. ठीक आहे, अँड देन फॉल्स लिहिणार आहे, आणि फॉल्स लिहिल्यानंतर ना मला करायचंय त्याचं सम. सम कशाचं करायचं मला, अमाऊंटचं, तर मी इथे घेतोय अमाऊंट. ठीक आहे, आणि लिहितो इथे डॉट सम. आणि देन त्याच्यानंतर याला काय करतोय मी, क्लोज करतोय. ठीक आहे, याला एका व्हेरिएबल देतो T2 इज इक्वल्स टू. आणि देन त्याच्यानंतर इथे जिथे जिथे मी डीएफ घेतले तिथे तिथे मी काय करतोय, T2 घेतोय. इथे पण T2 घेतोय. आणि देन त्याच्यानंतर ना इथे गेल्यानंतर ना कॉमा, इथे लिहितोय मी ऑटो PCT डबल कोट पर्सेंटेज पर्सेंटेज इन ब्रॅकेट 1 एफ पर्सेंटेज. अँड देन त्याच्यानंतर ना याला काय करू, PLT डॉट शो करू. ठीक आहे, बनला चार्ट. ठीक आहे, याला रोटेट करायची, ही वाली साईड या साईडला घ्यायची. कॉमा देऊ आपण, कॉमा दिल्यानंतर घेऊ स्टार्ट अँगल. ठीक आहे, आणि देन स्टार्ट अँगलला 120 डिग्री मध्ये मी रोटेट करतो. आलं इथे. ठीक आहे, जाऊ अजून थोडंसं पुढे. आता नेक्स्ट चार्ट जो आपल्याला क्रिएट करायचा आहे, तो क्रिएट करायचा आहे आपल्याला बार चार्ट, ज्याच्यामध्ये आपल्याला टॉप 15 स्टेट घ्यायचे. ठीक आहे, जर का 15 नाही बसले तर टॉप 10च घेऊ. ठीक आहे, आणि हा फोर्थ चार्ट असेल. ठीक आहे, मग सिंपल आता इथे जायचं आपल्याला, डीएफ इथे अगेन ग्रुप बाय लागणार आहे, कारण का आपला एक्सपिरियन्स सांगतोय की विदाऊट ग्रुप बाय जे आहे ते SNS डिटेक्ट नाही करत आहे. मग सिंपल किंवा स्टार्टिंग करू आपण. ठीक आहे, करू पण शकता. SNS डॉट, सॉरी मार्क डाऊन आहे, SNS डॉट बार प्लॉट इन ब्रॅकेट एक्स ऍक्सिस इज इक्वल्स टू डीएफ ऑफ स्टेट. सॉरी, हा डायरेक्टली तरी चालेल. and then bracket complete comma df नाही, y is equals to amount. याचे पण तो averages घेईन, then data is equals to df, and then याला रन करू. भरपूर सारे बार आलेत, याची साईज थोडीशी इन्क्रीज करू. सेम याच्या साईजने घेऊ आपण. and then त्याच्यानंतर ना PLT डॉट तरी दिसते पूर्ण स्टेट्स आहेत, आरामात बसून जातील. ठीक आहे, मग सिंपल बट हे सॉर्टेड ऑर्डर मध्ये हवेत, आणि इथं टोटल पण नाही आलेली आहे जी की आपल्याला हवी आहे. ठीक आहे, कारण की एकच ऑर्डर मला दिसते तिथे 26,000ची आहे. ठीक आहे, मग पूर्ण स्टेटच्या तर तेवढं नसणारच आहे, 10,000च्या आसपास. ठीक आहे, मग इथे जे दाखवते ते अगेन ऍव्हरेज दाखवत आहे, बट मला ऍव्हरेज नको आहे, मला हवी आहे टोटल. देन त्याच्यानंतर मी अगेन इथे जाणार. इथे गेल्यानंतर मला परत ग्रुप बाय करावं लागणार आहे. तर सिंपल मी इथे डीएफ डॉट ग्रुप बाय लिहिणार. ठीक आहे, इन ब्रॅकेट ग्रुप बाय करायचं मला स्टेट वरती. अँड देन कॉमा ऍज इंडेक्स घेणार, ऍज इंडेक्स इज इक्वल्स टू फॉल्स घ्यायचंय मला. ठीक आहे, हा डबल कोट मध्ये नसतं फॉल्स. अँड देन त्याच्यानंतर समोर आपल्याला नेम द्यायचंय, कोणत्या कॉलम वरती आपल्याला जे आहे ते ग्रुप न्यूमरिक कॉलम घ्यायचा आहे. देन अमाऊंट इन ब्रॅकेट, सॉरी, सम. ठीक आहे, अँड देन याला काय करू आपण, एका याच्यामध्ये स्टोअर करू. त्याला नाव देऊ आपण T3, म्हणजे टेबल 3 आपला. अँड देन याला रन. सिंपल इथे डेटा इज इक्वल्स टू T3 करू, अँड देन रन. इथे आलेलं फक्त इथे थोडंसं होतंय, तर ह्याला आपण टिल्ट करू. टिल्ट करण्यासाठी आपण PLT डॉट एक्स ची हेल्प घेऊ. एक्स इन ब्रॅकेट रोटेशन घेऊ. ठीक आहे, रोटेशन इज इक्वल्स टू आपण ह्याला घेऊ 45 डिग्रीने होतंय का बघू, नाहीतर अजून थोडंसं रोटेट करू. ठीक आहे, आलंय. आता एक सॉर्टेड ऑर्डर मध्ये असलं पाहिजे. अगेन इथे नंबर बसत नाहीये, एवढी मोठी फिगर आहे, त्याच्यामुळे ते जे आहे ते अशा याच्यामध्ये दाखवते तुम्हाला.
ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला सॉर्टेड ऑर्डर मध्ये करायचं आहे की जिथून जास्त प्रॉफिट आलाय त्याला एक नंबरला घ्यायचं आहे. ठीक आहे. मग सिंपल त्यासाठी आपण काय करणार आहे, तर इथे जाणार आहे. सगळ्यात जास्त प्रॉफिट कुठून आलाय? उत्तर प्रदेश मधून आलाय. तर सिंपल त्याला कसं करणार आपण, हम्म, इथे जाणार डॉट सॉर्ट घेणार आपण, व्हॅल्यू इन ब्रॅकेट बाय अमाऊंटच्या बेसिसवरती आपण काय करतो, जरा सॉर्ट करतोय अँड देन कॉमा असेंडिंग इज इक्वल्स टू फॉल्स. काय करतो आपण, म्हणजे मोठ्या साईडने छोट्या साईडकडे ट्रॅव्हल करेल ते. शिफ्ट रन. ठीक आहे. आणि देन इथं आपण शिफ्ट रन. बट तुमच्याकडे सिटीज भरपूर आहेत, त्यात तुम्हाला फक्त टॉप 10 काढायला लावल्या. काय काढायला लावल्या? टॉप 10. मग इथं जायचं, फक्त हेड लिहा. काय लिहा? हेड 10 करा. ऑटोमॅटिकली इथे जावा, याला रन करा, ऑटोमॅटिकली टॉप 10 मिळतील तुम्हाला. ठीक आहे. आणि देन ह्या कोडला फक्त एक कंबाईन करा. ठीक आहे. आणि देन याला रन करा, याला डिलीट करा. समजलंय? हे 4 चार्ट जे आहेत, आता ह्याला फक्त आपण नंबर नेम्स देऊ. पाय चार्टला एक नाव देऊ आपण, PLT डॉट टायटल इन ब्रॅकेट. टायटल जे आहे ते घेऊ आपण झोन. झोन वाईज टोटल काय घेतलं ते आपण, अमाऊंट घेतली ना, टोटल अमाऊंट. अँड देन त्याच्यानंतर शिफ्ट रन. इथं पण सेम घेऊ आपण, PLT डॉट टायटल इन ब्रॅकेट. याच्यामध्ये आपण घेऊ टॉप 10 स्टेट्स. हा, टोटल अमाऊंट वाईज घेऊ आपण. अमाऊंट वाईज प्रॉफिट नाही, तो प्रॉफिट काढायला आपल्याकडे काही त्यांनी असं दिलं नाहीये. PLT डॉट एक्स लेबल ला नथिंग. अँड देन त्याच्यानंतर ना PLT डॉट वाय लेबलला पण नथिंग. ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचंय, शिफ्ट रन करायचंय. ठीक आहे. शिफ्ट रन केल्यानंतर ना आता आपल्याला काय करायचंय, आता याला कलरिंग स्टार्ट करायचंय. जे उद्याच्या लेक्चरला करणार होतो आपण, ते आजच करून टाकू आणि उद्या मे बी स्टार्ट करू. ठीक आहे. आता कलरिंगची काय करायची आपल्याला, PDF आहे ती तुम्हाला मी शेअर करतो, विदाऊट PDF पण सांगतो कसं काम करायचंय. ठीक आहे. ही ग्रुपवर तुमचे एक PDF शेअर केले, ह्याच्या थ्रू पण तुम्ही जे आहे ते कलर यूज करू शकता. ठीक आहे. जी इथं आहे, दिसते इथे कलर्स. ठीक आहे. जसे HTML CSS चे असतात तसे इथे बघा, ही ब्ल्यू रेंज आहे, ही ग्रीन रेंज आहे, ही ऑरेंज आहे, ही रेड आहे. बट याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मॅच करायचंय इथल्या बार सोबत. इथे किती बार दिसतात आहेत? 2. मग तुम्हाला जी कलर रेंज चूज करायची ती पण 2च बारची करायची. आणि याच्यामध्ये तुम्हाला आता सगळे जे चार्ट्स आहेत, आता हे मोठे आहेत त्याच्यामुळे ठीक आहे. ठीक आहे. आता हे जे छोटे आहेत त्यांची पण साईज जी आहे ती इक्वल टाईप दिसली पाहिजे. ठीक आहे. माझी थोडीशी मी काय करतोय, बिग करतोय. तर साईज वाढवण्यासाठी आपला सेम याचा यूज होणार आहे. ठीक आहे. तर मी इथे टॉपला जातोय. ठीक आहे. याची साईज थोडीशी इन्क्रीज करतोय. इथे घेतोय मी समजा 6ची हाईट घेतो आणि 10 घेतो अँड देन शिफ्ट रन. आता ठीक आहे. पाय चार्ट पण त्याच केसमध्ये घेऊ, 8 6च्या याच्यामध्ये. आणि देन इथे घेऊ 8 6. हा झाला पाय चार्ट. त्याच्या खाली आहे बार चार्ट. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही कलर फिलअप करता, ठीक आहे, सिबन मध्ये, तेव्हा पॅरामीटरचे यूज करतो आपण, तेव्हा करतो पॅलेट. काय यूज करतो? पॅलेट. ठीक आहे. आता इथे जायचंय. ठीक आहे. इथे गेलो आपण. इथे गेल्यानंतर ना पेलेट घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. जे आपण पेलेट म्हणजे तुम्हाला सांगतो काय, तुम्ही जेव्हा ड्रॉइंग करता तेव्हा व्हाईट कलरचं एक डिश टाईप असतं, त्याला पॅलेट म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, कलर्स घेता. ठीक आहे. मिक्स करता मग कलरिंग करता. तिथूनच इन्स्पायर झालेला हा वर्ड आहे. ठीक आहे. देन त्याच्यामध्ये तुम्हाला कलर रेंज पास करायची, जी पण कलर रेंज दिली. आता मला दिसते की ते 2च कलर आहेत. ठीक आहे. तर मी इथे जातोय, शेड बघतोय कोणता घ्यावा. ठीक आहे. इथं मला असं वाटतंय की पर्पल घेतोय मी. ठीक आहे. असं चूज केलं पर्पलला समजा. ठीक आहे. इथे कॉमा घेतला, इथे आलो, जस्ट वरती जायचंय, थोडंसं वरती जायचंय. इथे गेल्यानंतर ना कंट्रोल V करायचंय.
ठीक आहे, तर ऑटोमॅटिक आता कलर डिटेक्ट करेल, तो केले कलर डिटेक्ट. ठीक आहे, याच्यामध्ये मला दोनच कलर चूज करायचे आता. एक करतोय मी फेंट, एक कोणता करतोय, फेंट. ठीक आहे, कंट्रोल सी केलं. इथे जातोय कोडमध्ये, कोडमध्ये गेल्यानंतर इथे कलर रेंज तयार करतोय. कलर रेंज वरती असली पाहिजे, एक्झॅक्ट तुमच्या बारच्या. ठीक आहे, इथे C1 इज इक्वल्स टू लिस्ट तयार करतोय. हा माझा झाला फर्स्ट कलर, जो की जाईल ह्या बारला. ठीक आहे, ह्या बारला डार्क कलर हवा. ठीक आहे, मोठ्या बारला. मग सिंपल मी डार्क कलरसाठी याच्यातला हा कलर चूज करतोय. मी कस्टमाइज पण करू शकतो, याला कॉपी केला आणि देन याच्या पुढे काय करतोय, मी याला पेस्ट करतोय. मध्ये देतोय मी कॉमा. ठीक आहे, कॉमा दिल्यानंतर ना याला थोडासा मी काय करतोय, अजून या साईडला डार्क साईडला पुश करतोय. पुश केल्यानंतर ऑटोमॅटिक तो अपडेट होतो. एकच मिनिट. ऑटोमॅटिक काय होतो, तो अपडेट होतो. देन इथे गेलं, इथे गेल्यानंतर मग सेम ऑटोमॅटिक काय होतो, तो अपडेट होतो. ठीक आहे, अपडेट झाल्यानंतर इथे ज्याच्यामध्ये मी स्टोअर केलाय त्याला फक्त पास करायचं, जो की आहे C1 शिफ्ट रन. मध्ये कुठे कुठे, अरे हो, इथे कॉमा दिला ना आपण. अँड देन त्याच्यानंतर ना आणि इथे मिडलला जायचं. ओ, ओ सॉरी, हा. अँड देन त्याच्यानंतर शिफ्ट रन. आला. याला एक बॉर्डर ऍड करण्यासाठी आपण काय शिकलोय, एज कलर. अँड देन एज कलर इज इक्वल्स टू ब्लॅक घेऊ इथे, म्हणजे ते ठीक वाटेल. आलाय. ठीक आहे, देन नेक्स्ट चार्ट. आता नेक्स्ट चार्ट आपला आहे लाईन चार्ट. तर लाईन चार्टला जे आहे ते नॉर्मलच कलरिंग करा. याच्यामध्ये काही पेटल कलरिंग येत नाही, पॅलेट कलरिंग येत नाही. ठीक आहे, लाईनचा कलर आपल्याला नॉर्मल चेंज करायचा आहे. फक्त एकाच थीम वरती काय करा, ठेवा त्याला. आता मी याचा जो कलर आहे, लाईनचा कलर ब्ल्यूच ठेवतोय. बॅकग्राऊंड जे आहे ते मे बी आपण काय करू, ब्लॅक. आणि त्याच्यावरती जो तुमच्या ह्याने ठरवा, ह्याच्यामध्ये जास्त कलरिंग नाहीये. फक्त कलर करताना पॅलेटचा यूज करायचा आहे. ठीक आहे, पॅलेट वर्डचा, कारण का आपण SNS मध्ये केलेला आहे. सेम आता याच्यामध्ये किती आहेत स्लाइसेस, 1 2 3 4 5. मग इथून अशी कलर रेंज उचलायची आहे. ठीक आहे, ज्याला 5 आहेत. ठीक आहे, इथे कुठेच नाही 5, बट इथं आहे मल्टिपल कलर्स. मल्टिपल कलरसाठी तुम्हाला वेगळं देणार आहे. बट तुम्हाला जर का शेडेड कलर हवे असतील तर इथून घ्या. ठीक आहे, आता मी इथं ऑरेंज घेतो, किंवा इथं ग्रीन पण आहे, ब्ल्यू पण आहे. ठीक आहे, आता हे ऑरेंज शेड घेतलेली आहे आणि देन त्याच्यावरती जस्ट घेतोय. ठीक आहे, इथं पास केलेत, ऑरेंज दिसतात आहेत. तर याच्यामध्ये काय करतोय, जे एक्स्ट्रा लाईट्स आहेत, करेक्ट. मी किती ठेवले आता याच्यामध्ये, 5 ठेवलेत. आणि देन याला नेम देतोय C2. ठीक आहे, रन केला. रन केल्यानंतर ना आता इथे C2 नाही. हा, इथे C2 तर घेतलंय, बट इथे जे आपण पॅरामीटर यूज करतो, इथे पॅलेट यूज होत नाही. कारण की इथे आपण काय केलेलं आहे, PLT यूज केलाय. PLT मध्ये कशाचा यूज होतो, कलर्सचा. कशाचा यूज होतो, कलर्स. आणि देन त्याच्यानंतर ना C2 आलं, तिथं कलर्स. ठीक आहे, आता इथे डार्क साईडला यायला पाहिजे होता. मग ह्याला काय करा, फक्त रिव्हर्स करा. काय करायला, रिव्हर्स. रिव्हर्स करण्यासाठी आपण इथं अगेन C2 घेऊ. ठीक आहे, इज इक्वल्स टू, ह्याला स्लायसिंगने करू शकतो का रिव्हर्स आपण, हम्म करू शकतो का, हो. कसं करणार, -1 पासून आलं. ठीक आहे, थोडंफार लॉजिक लावा, लॉजिकचा पार्ट आहे. आता जो अजून थोडंसं पुढे, आता इथं मला काय करायचं, इथं तर SNS ने बनवलंय. आता ऑटोमॅटिक द्यायचंय. माझ्याकडे काही कलर रेंज वगैरे नाहीये, पण मला इंटरॅक्टिव्ह बनवायचंय. ठीक आहे, मग ते बनवण्यासाठी मला काय करायचंय, इथे जायचंय. वेगवेगळे कलर्स आले पाहिजे, त्यासाठी मी इथे जाणार, कॉमा देणार. कॉमा दिल्यानंतर इथे लिहायचंय मला फक्त पॅलेट. आणि पॅलेट मध्ये डबल कोड द्या आणि सेट 1 द्या. पहिले काय द्या, सेट 1. एकच मिनिट.
इथं सेट वन चालू कर, एकच मिनिट. 24 यूज केलं होतं आम्ही. एकच मिनिट फक्त. हा सेट एक आहे, त्याच्यामध्ये 3 सेट्स असतात, तुम्ही त्यातला कोणता यूज करू शकता. करेक्ट आलं. ठीक आहे. देन त्याच्यानंतर सेट टू हवा असेल, सेट टू थोडंसं याच्यापेक्षा फेंट असतं. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला सेट 3 वरती जायचं असेल तर तुम्ही 3 वरती पण जाऊ शकता. ठीक आहे. समजलं. याला बॉर्डर ऍड करायचे, तुम्ही बॉर्डर ऍड करा. बॉर्डर ऍड करण्यासाठी सेम अगेन तेच एज. ठीक आहे. कलर इज इक्वल्स टू ब्लॅक. ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर ना आता नेक्स्ट लेक्चरला जे आहे ते तुमचं स्टॅटिस्टिक स्टार्ट होईल. त्याच्यामध्ये सांगेल की या फॉन्टला कसं चेंज करायचं. ठीक आहे. ह्या कलर रेंज कशा यूज करायच्या. ठीक आहे. आणि नेक्स्ट लेक्चरला मी मॅमशी बोलेल, 2 तासच घेईन. ठीक आहे. 2 तासामध्ये किंवा आता 1-1 तास झालंच, जर का टाइम भेटलाच नाही पुढच्या बॅचमुळे तर मग तुमचं 1-1 तासाचं डेली स्टॅटिस्टिक होईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी उद्या तुम्हाला सिलेबस पाठवून देईल स्टॅटिस्टिकचं कसं काय असणार, किंवा उद्याच्या लेक्चरला मी काय करेल त्याला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. स्टॅटिस्टिक नंतर ना आपण ही ईडीए स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. आता हे 4 चार्ट आपण इथे बनवलेत लेक्चरमध्ये. ठीक आहे. तुम्हाला असं होमवर्क आहे की घरी जायचं आहे. ठीक आहे. ही फाईल मला सगळ्यांनी शेअर करायची, सेल्स अनालिसिसची. ठीक आहे. ज्याच्यामध्ये क्लीन असली पाहिजे, सगळे कलरिंग असलं पाहिजे, हे 2 चार्ट्स पण काय असले पाहिजे, कलरिंग प्लस याच्या खाली 3 चार्ट्स असले पाहिजे. ठीक आहे. किती असले पाहिजे, 3 म्हणजे टोटल 1, 2, टोटल 7 चार्ट तुमचे दिसले पाहिजे, 7 ते 8 चार्ट. ठीक आहे. विथ प्रॉपर कलरिंग असलं पाहिजे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला फक्त लेबलिंग कसं असणार आहे ते 15 मिनिट मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. आणि जर का नसेल, ठीक आहे, जर का होमवर्क सगळ्यांचा नाही आला, ठीक आहे, तर तुमचं डायरेक्टली ईडीए दाखवणार आहे मी आणि डायरेक्टली स्टॅटिस्टिक 2 दिवसात संपवणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टूल तुमचं काय करू आपण स्टार्ट करू. ठीक आहे. एंड करतो, भेटू नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. कोणत्या हेच डेटावरती करायचे, तुमच्या थिंकिंग प्रोसेसने कोणतेही करा. वेगवेगळ्या कॉलमवरती, हा वेगवेगळ्या कॉलमवरती करा. त्याच्यामधून असे करा की थोडेफार इन्साइट्स निघले पाहिजे त्याच्यामधून. ठीक आहे. असं नाही, तुमच्या ह्याने कोणतेही करा. ठीक आहे. ती तुमची थिंकिंग प्रोसेस असेल. ठीक आहे. पण तुम्हाला नंतर थोडेफार ते एक्सप्लेन पण करायचे, अशा इंटेन्शनने ते चार्ट्स बनवा. ठीक आहे. माझ्यासारखे सेम टू सेम नसायला पाहिजे. ठीक आहे. कॉलम चेंज केले तरी चालेल. ठीक आहे. फक्त एक फील्ड एकदाच यूज करा. ठीक आहे. मल्टिपल टाइम्स केली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ऍटलिस्ट तुम्हाला 3 चार्ट स्वतःहून बनवायचेच. ठीक आहे. त्याच्यामध्ये अगेन लाईन चार्ट यूज केलं तरी चालेल, पाय चार्ट यूज केला तरी चालेल, काउंट प्लॉट केला तरी चालेल, बार केला तरी चालेल. ठीक आहे. फक्त हिस्टोग्राम, बॉक्स प्लॉट, स्कॅटर प्लॉट हे तुमचं झालेलं नाहीये, तर ते नका करू फक्त. ठीक आहे. त्याच्यावर स्टॅटिस्टिक होईल तेव्हा ते आपण करणार आहे. ठीक आहे. अजून तुमचा पायवॉट कॉन्सेप्ट राहिलेला आहे, तो हिट मॅप मध्ये असतो. कुठे असतो, हिट मॅप मध्ये. ठीक आहे. मग त्यावर तुमचं काय घेतलं जाईल, कव्हर करून घेतलं जाईल. ठीक आहे. आता तुमचं पायथॉन पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स मी काय करून देईल, शेअर करून देईल. ठीक आहे. भेटू आता आपण डायरेक्टली नेक्स्ट लेक्चरला. स्टॅट्स नंतर कोणतं टूल स्टार्ट करणार? स्टार्ट नंतर ना इथे